यानंतर मुंबई आणि पुण्यातल्या घडामोडींचा घेऊयात वेगवान आढावा। मुलुंडमध्ये ऐन निवडणुकीच्या तोंडावर भाजप नेते किरीट सोमय्या आणि शिवसेनेतील नवा हंगामा पाहायला मिळाला। मुलुंडच्या वॉर्ड नंबर 108 मधून किरीट सोमय्यांचा मुलगा नील सोमय्या निवडणुकीच्या रिंगणात आहे। या वॉर्डात किरीट सोमय्यांनी पैसे आणि साडी वाटल्याचा दावा काँग्रेस कार्यकर्त्यांनी केला। त्यानंतर त्या ठिकाणी निवडणूक आयोगाच्या भरारी पथकानं धाव घेत चौकशी केली असता तपासात काहीच आढळलं नाही। मात्र पोलीस स्टेशन बाहेर 100हून अधिक शिवसैनिक जमले आणि जोरदार घोषणाबाजी सुरू झाली। या सगळ्या संदर्भात सेना खासदार राहुल शेवाळ यांनी निवडणूक आयोगाकडे तक्रार करणार असल्याचं सांगितलं। अखेर सोमय्या यांनी पत्रकार परिषद घेत विरोधकांची सर्व आरोप जे होते ते फेटाळून लावले। मात्र ऐन रात्रीच्या राड्यामुळे नागरिकांना मोठा मनस्ताप सहन करावा लागला। भाजपचे खासदार मनोज तिवारी यांनी मुंबईत प्रचारात सहभाग घेतल्यानं त्यांची एसयूव्ही कारची तोडफोड करण्यात आली। अंधेरीत मनोज तिवारी राहत असलेल्या इमारतीच्या पार्किंगमध्ये ही कार पार्क केली होती। या कारची काच फोडण्यात आली। मनोज तिवारी मुंबईतला प्रचार थांबवा, आम्ही आता कार फोडतो, पुढच्या वेळी तुमचं तोंड फोडू असं लिहिलेला कागदही कारजवळ सापडला। त्या कागदावर शेवटी तुम्ही आम्हाला ओळखता असंही लिहिण्यात आलंय। मनोज तिवारी यांनी गुरुवारी रात्री पोलिसांमध्ये या सगळ्या संदर्भात तक्रार दाखल केली। मुंबईत प्रचारासाठी आलेल्या सुप्रिया सुळेंनी विना हेल्मेट बुलेटवरून प्रवास केला। मुंबईत मालाडमध्ये सुप्रिया सुळेंनी सभा घेतली। सभा आटपून त्या ठाण्याला निघाल्या। ट्रॅफिक टाळण्यासाठी त्यांनी बुलेटवरून जाणं पसंत केलं। मात्र जो बुलेट चालवत होता त्याच्या पाठीमागे सुप्रिया सुळे बसल्या होत्या, म्हणूनच की काय त्यानं नियमच धाब्यावर बसवले आणि सुप्रिया सुळेंनीही हेल्मेट न घातलेल्या बुलेटस्वाराच्या मागे बसून स्वतःचा जीव धोक्यात घातला। विशेष म्हणजे पोलिसांनी देखील त्यांना थांबवलं नाही। मुंबईच्या सत्ताधीश नेत्यांना मुंबईच्या विकासाशी काही देणं घेणं नाही, फक्त टक्क्यांवर याचं काम घडलंय आणि या टक्क्यानंच घात केल्याचा आरोप केंद्रीय दळणवळण मंत्री नितीन गडकरींनी केला। विलेपार्लेतल्या प्रचार सभेत नितीन गडकरींनी शिवसेनेवर जोरदार टीका केली। इनोव्हेशन, टेक्नॉलॉजी, एंटरप्रिनरशिप, रिसर्च बदललाय, पण मुंबईच्या सत्तारूढ शिवसेनेच्या नेत्यांना मुंबईच्या भविष्याच्या विजनशी काही घेणं नाही। केवळ याच्या टक्केवारीवरच सगळं नेतृत्व एका ठिकाणी आलं आणि या टक्केवारीने मुंबईचा घात केला। मुंबई महापालिकेच्या प्रचारासाठी भाजपनं हायटेक फंडा वापरलाय। त्यासाठी भाजपनं इन्व्हाइट सीएम नावाचं एक मोबाईल ॲप्लिकेशन तयार केलंय, ज्याद्वारे तुमच्या घरात थेट मुख्यमंत्र्यांचं आगमन होईल। त्यात तुम्ही मुख्यमंत्र्यांसोबत सेल्फीही काढू शकता। मुंबई महापालिका निवडणुकांच्या तोंडावर मतदारांना आकर्षित करण्यासाठी हे ॲप्लिकेशन तयार करण्यात आलं आहे। भाजप खासदार किरीट सोमय्या यांनी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंवर पुन्हा एकदा हल्लाबोल केला। छगन भुजबळ आणि शिवसेना नेत्यांनी एकाच कंपन्यांमधून मनी लॉन्ड्रिंग केल्याचा आरोप किरीट सोमय्या यांनी केला। ते मुंबईत बोलत होते। जर उद्धव ठाकरेंनी आपली पसंती घोषित केली तर हे सगळं बिंग फुटेल याची भीती ठाकरेंना असल्याचंही सोमय्या यांनी म्हटलं। उद्धव ठाकरे स्वतःची प्रॉपर्टी का डिक्लेअर करत नाही, एवढी भीती वाटते की छगन भुजबळनी ज्या कंपन्यांमधून मनी लॉन्ड्रिंग केलं त्याच कंपन्यांबरोबर त्याच कंपन्यांद्वारा ठाकरे साहेबांचा चार्टर्ड अकाउंटंटनी शिवसेना नेत्यांच्या कंपन्यांमध्ये पण मनी लॉन्ड्रिंग केलं आहे। भाजपनं प्रत्येक वर्तमानपत्रात जाहिरात दिली, मात्र या जाहिराती प्रकाशित कोण करतंय याचा उल्लेख करण्यात आला नाहीये। जाहिरातीचा प्रकाशक कोण, प्रसिद्ध करणारे कोण याचा उल्लेख करणं बंधनकारक असताना भाजपकडून या कायद्याची पायमल्ली होत असल्याचा आरोप राष्ट्रवादीनं केला। या विरोधात निवडणूक आयोगाकडे तक्रार करणार असल्याची माहिती राष्ट्रवादीचे प्रवक्ते नवाब मलिक यांनी दिली। मुंबईत भाजपचे कार्यकर्ते इतर पक्षांच्या प्रचारासाठी बार्गेनिंग करत असल्याचा गंभीर आरोप शिवसेनेनं केला। शिवसेना आणि मनसेनं झिडकारल्यानं भाजपचे कार्यकर्ते अपक्ष उमेदवार महेश सावंतांबरोबर फिरत असल्याचा आरोप शिवसेनेचे उमेदवार समाधान सरवणकर यांनी केला। मतांच्या विभाजनासाठी अशा बिकाऊ कार्यकर्त्यांची मोठी फळी कामाला लागल्याचंही सरवणकर यांनी म्हटलं।
पिंपरी चिंचवडच्या भोसरी 14 फेब्रुवारीला मुख्यमंत्र्यांची दुपारी होणारी सभा संध्याकाळी व्हावी अशी आमदार महेश लांडगे यांची मागणी होती. मात्र हे शक्य झालं नाही आणि सभा पुढे ढकलण्यात आली असं स्पष्टीकरण खासदार अमर साबळे यांनी दिलं होतं. त्यावर 14 तारखेला सभा होणार नव्हती असा दावा लांडगेंनी केला. शहराध्यक्ष आणि आमदार लक्ष्मण जगताप यांनी लांडगेंचा दावा खोडून काढत 14 फेब्रुवारीची सभा वेळेच्या नियोजनाअभावी रद्द झाल्याचं स्पष्ट केलं. आता ही सभा 18 तारखेला होणार असल्याच्या चर्चा आहेत. मुंबईत मेट्रो मोनो सिलिंगसारखी जी विकास कामं झाली ती काँग्रेसच्या काळात झाल्याचं काँग्रेसचे प्रवक्ते मनीष तिवारी यांनी म्हटलं. तर गेल्या 20 वर्षात मुंबईकरांना पायाभूत सुविधा देण्यात शिवसेना आणि भाजपचं सरकार कमी पडल्याची टीकाही तिवारींनी केली. मुंबईत पत्रकार परिषद घेत मनीष तिवारी यांनी शिवसेना आणि भाजपला धारेवर धरलं. ठाण्यात भाजप राष्ट्रवादीच्या बाटलीनं दूध पित असल्याची टीका जितेंद्र आव्हाड यांचा खरपूस समाचार घेत सेनेनं केली आहे. मला बाटलीची सवय नाही ती कुणाला आहे हे सगळ्यांना माहिती असा टोला लगावताना कदाचित एकनाथ शिंदे यांनी आपण 2.5 वर्षात काहीच करू शकलो नाही याची खंत व्यक्त केली असावी अशी टीका केली. शिवाय ठाण्याच्या परिवहन सेवेत शिवसेनेनं मोठा घोटाळा केल्याचा आरोप केला. नवी मुंबई महापालिकेच्या 2017 आणि 18 या वर्षासाठीचा अर्थसंकल्प सादर करण्यात आला. आयुक्त तुकाराम मुंडे यांनी स्थायी समितीसमोर 2,998 कोटींचा अर्थसंकल्प सादर केला. यात अनेक योजनांचा समावेश असल्याची माहिती त्यांनी सदस्यांपुढे देण्याची विनंती आयुक्त मुंडे यांना केली. मात्र त्याला नकार देत 22 तारखेच्या बैठकीत चर्चा करू असं सांगत सभापती शिवराम पाटील यांनी सभा तहकूब केली. स्थायी समितीमध्ये सदस्यांनी मांडलेले प्रश्न आयुक्त कधीच समजून घेत नाहीत, मग आम्ही त्यांचं काय ऐकायचं असा प्रश्न यावेळी महापौरांनी उपस्थित केला. पालिका निवडणुकीच्या काळातील ड्रायडेवरच्या जाचक आणि बेकायदेशीर अटींविरोधात हॉटेल मालकांनी उच्च न्यायालयात धाव घेतली. त्यांच्या मागणीत ड्रायडे रद्द करण्याची मागणी ठाण्यातील हॉटेल मालक संघटनांनी केली. येत्या 20, 21 आणि 23 फेब्रुवारीला ड्रायडे असणार आहे. दरम्यान आज मुंबई उच्च न्यायालयात याबाबत काय सुनावणी होते हे पाहणं महत्त्वाचं आहे. पिंपरीतील भक्तिशक्ती चौकात एका कारमध्ये 25 लाखांचे दागिने सापडले. हे दागिने कोणाचे आहेत या संदर्भातली माहिती मिळू शकली नाही. ही गाडी मुंबईहून पुण्याला येत होती. गाडीतील दागिने रांका ज्वेलर्सचे असल्याची माहिती मिळते. मात्र गाडीतील लोकांकडे दागिन्यांची पावती नव्हती. पुरेसे पुरावे नसल्यानं पोलिसांनी ही सगळी कारवाई केली. भाईंदर पश्चिमेला असलेल्या राई, मुर्धा, मोरवा आणि उत्तन गावाजवळच्या जंगलात ड्रोनचा वापर करत हातभट्टीच्या अड्ड्यांवर कारवाई करण्यात आली. भाईंदर पोलिसांनी ही कारवाई केली. हातभट्टी विरोधात गेल्या महिनाभरापासून सुरू असलेल्या मोहिमेत पहिल्यांदा ड्रोनचा वापर करण्यात आला. दाट जंगल असल्यामुळे पोलिसांनी ड्रोनच्या मदतीनं हातभट्टीच्या जागा शोधून काढल्या आणि पोलिसांनी तिथेच जात त्यांच्यावर कारवाई केली. याआधीही पोलिसांनी गुगल मॅपच्या आधारे हातभट्ट्यांवर कारवाई केली होती.